नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TCSने विचारलेल्या मागील वर्षातील प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर त्यामधलं प्रश्न क्रमांक 1 असा आहे की भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय डॅश डॅशमध्ये स्थापन करण्यात आले. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1999. आदिवासी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तापी नदी ही पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी आहे. तसेच कृष्णा, गोदावरी ज्या या नद्या आहेत त्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणी भारतात प्रथमच मूलभूत हक्कांची ज्ञात मागणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे मोतीलाल नेहरू अहवाल. मोतीलाल नेहरू यांनी भारतीयांना कोणकोणते मूलभूत हक्क असावेत याची चर्चा केली होती. यालाच आपण नेहरू अहवाल म्हणतात आणि ते 1928ला याची चर्चा केली होती. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोण मराठी पुस्तक श्रीमान योगीचे लेखक आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे रणजित देसाई हे श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रायगड या ठिकाणी फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे. हे रायगड जिल्ह्यातील मुरुड वरोहा तालुक्यामध्ये हे येतं आणि याची स्थापना 25 फेब्रुवारी 1986 रोजी झाली होती. प्रश्न क्रमांक 6 एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे याची स्थापना जी आहे ती 15 जानेवारी 1784 रोजी झाली होती. याचे संस्थापक जे होते ते विलियम्स जोन्स होते. याचं ठिकाण होतं फोर्ट विलियम्स जे कोलकातामध्ये होतं. याचा जो उद्देश होता तो होता प्राचीन काळातील इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करणे. तर याचं योग्य उत्तर आहे 1784 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते लेखक हे कुसुमार्गज म्हणूनही ओळखले जातात? तर याचं योग्य उत्तर आहे कुसुमार्गज हे विष्णू वामन शिरवाडकर यांना ओळखले जाते. पर्याय क्रमांक 2 विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमार्गज म्हणून ओळखले जाते. तसेच केशवसूत जे आहेत त्यांना कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणून ओळखले जाते आणि केशव कुमार जे आहे प्रल्हाद केशव अत्रे यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 8 नाणेघाटास डॅश डॅश या राजवंशाच्या काळात नाणेघाट किंवा नानाघाट असे म्हटले जात असे. तर याचं योग्य उत्तर आहे सातवाहन यांच्या काळामध्ये या राजवंशाच्या काळात नानाघाट असेही म्हटले जात होते. प्रश्न क्रमांक 9 डॅश डॅश ही द्विकल्पीय भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. तर याचं योग्य उत्तर आहे तापी जी नदी आहे ही आपल्या भारतामधली दुसरी 2 नंबरची सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. हिचा जे उगमस्थान आहे मध्य प्रदेशमध्ये बैतूल या ठिकाणाहून होतो महादेव डोंगर रांगामधून. याची एकूण लांबी जी आहे 670 किलोमीटर इतकी आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही 208 किलोमीटर वाहते. प्रश्न क्रमांक 10 डॅश डॅश प्रक्रियेद्वारे एक जीव त्याच्या अंतर्गत वातावरणाचे संतुलन राखण्यास प्रयत्न करतो. तर याला काय म्हटले जाते? समस्थिती. पर्याय क्रमांक 4 समस्थिती ही भौतिक तसेच रासायनिक स्थिती असून ही शरीराच्या अंतर्गत भागात कार्यरत असते. शरीराचे तापमान आणि द्रव्य संतुलन ठेवण्याचे प्रमुख काम ही करत असते. प्रश्न क्रमांक 11
जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ब्रह्मचारी प्रसाद हे जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्याचे लेखक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ब्रह्मचारी प्रसाद जे आहेत हे जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास करणारे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 12, पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 10.73. या पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये 10.73 पर्याय क्रमांक 3 एवढं क्षेत्र व्यापले आहे. प्रश्न क्रमांक 13, लिंगमळा धबधबा महाराष्ट्राच्या डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर याचं योग्य उत्तर आहे लिंगमळा हा जो धबधबा आहे तो साताऱ्यामध्ये आहे. साताऱ्यामध्ये हा लिंगमळा धबधबा आहे. तसेच पुण्यामध्ये लोणावळा, भीमाशंकर, बीडमध्ये सौताडा आहे. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याच्या डॅश डॅशच्या काळात राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरम पर्यंत पसरली होती. तर याचं योग्य उत्तर आहे गोविंद तिसरा याच्या काळामध्ये राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरमपर्यंत पोहोचली होती. हा दंतीदुर्ग हा या घराण्याचा संस्थापक होता. प्रश्न क्रमांक 15, धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे धम्मपदामध्ये 26 अध्याय आहेत. तसेच गौतम बुद्धाने विविध प्रसंगी बोललेल्या म्हणीचा श्लोकरूपी हा ग्रंथ आहे. त्याचं नाव आहे धम्मपद आणि याच्यामध्ये 26 अध्याय आहेत. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16, कर्नाटकी गायक आणि संगीतकार मंगलमपल्ली बाल मुरलीकृष्ण हे त्यांच्या कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध होते? तर याचं योग्य उत्तर आहे हे व्हायोलिन वाद्यासाठी प्रसिद्ध होते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 17, जगातील प्राण्यांच्या एकूण प्रजातीपैकी डॅश डॅश अधिक प्रजाती भारतात आढळतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7.5% जास्त आपल्या भारतामध्ये या प्रजाती आढळल्या जातात. भारतातील पश्चिम घाट जैवविविधतेसाठी ओळखला जातो. जगातील प्राण्यांच्या एकूण प्रजातीपैकी 7.5%हून अधिक प्रजाती भारतात आढळतात. प्रश्न क्रमांक 18, ज्वालामुखीच्या बेसॉल्टच्या लाव्याच्या विघटनाने खालीलपैकी कोणती मृदा तयार होते? तर याचं योग्य उत्तर आहे काळी मृदा ही ज्वालामुखीच्या लाव्यामुळे तयार होते. तसेच जांभी जी मृदा आहे, जांभी मृदा ही खडकापासून तयार होते, तिला जांभी मृदा असे म्हणतात. आणि गाळयुक्त मृदा जी असते ती जी गाळ वगैरे असतो त्यापासून तयार होते. वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा असून ही कोकणात आढळते. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या राज्यात धनकुल गीत खूप प्रचलित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड. पर्याय क्रमांक 3, धनकुल हे छत्तीसगड राज्यात खूपच प्रचलित आहे. प्रश्न क्रमांक 20, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय डॅश डॅश वर्ष आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 5, त्यांचे निवृत्तीचे वय हे 65 वर्ष आहे. त्यांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. तसेच त्याचा पदाविधी वयाच्या 65 वर्ष असतो, वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. 6 वर्ष हे यांचा कार्यकाळ असतो आणि हे जे राजीनामा देऊ शकतात ते राष्ट्रपतीकडे देऊ शकतात. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. लोणार सरोवर जे आहे हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. तसेच हे
उल्कापिंड पडला होता, त्याच्यामुळे हे लोणार सरोवर तयार झाले होते. हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. याचे क्षेत्रफळ 1.13 चौरस किलोमीटर एवढे आहे. प्रश्न क्रमांक 22. प्रकाश वाटा हे आत्मचरित्र डॅश डॅश यांचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे प्रकाश वाटा हे आत्मचरित्र डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आहे. पर्याय क्रमांक 3 यांचे हे आहे आणि 2002 मध्ये त्यांना पद्मश्री म्हणून या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 23. डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर याचं योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कलम 64 नुसार यांचा निवड होते. तसेच हे सभापती भारताचे उपराष्ट्रपती असतात. यांचा पण कार्यकाळ 6 वर्षाचा असतो आणि हे स्थायी सभासद सभागृहामध्ये असतात. प्रश्न क्रमांक 24. भारताच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये हे नागपूर येथे आहे. नागपूरमध्ये कापूस संशोधन केंद्र संस्था आहे. तसेच नारळाची जी आहे ती रत्नागिरीमध्ये, सुपारीची श्रीवर्धन रायगडमध्ये आहे, काजूची सिंधुदुर्ग, केळीची यावल, हळदची दिग्रज आणि कांदा लसूणची जी आहे ती पुण्यामध्ये राजगुरुनगरमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 25. हाजी अली दर्गा डॅश डॅश येथे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे हाजी अली जी दर्गा आहे ती मुंबई येथे आहे. तसेच आष्टी बीडमध्ये शाह बुखारीचा यांची दर्गा आहे. उस्मानाबादमध्ये शमशुद्दीन गाजीची दर्गा आहे. प्रश्न क्रमांक 26. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू केव्हा झाला. तर याचं योग्य उत्तर आहे बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. तसेच 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली आणि तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये 1526 ला पानिपत येथे युद्ध झाले आणि तेच ते पहिलं पानिपतचं युद्ध होतं जे 1526 ला झालं होतं आणि त्यानंतर 1530 मध्ये बाबरचा मृत्यू झाला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1530 मध्ये बाबरचा मृत्यू झाला आणि 1526 ला पहिलं पानिपतचं युद्ध झालं. प्रश्न क्रमांक 27. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मधील महाराष्ट्रातील बालक लिंग गुणोत्तर मुले आणि मुली एवढे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे लिंग गुणोत्तर आहे 2011च्या जनगणनेनुसार ते 894 आहे. पर्याय क्रमांक 3. आणि भारतामध्ये जे आहे ते 919 एवढं आहे भारतामध्ये. आणि सगळ्यात जे कमी जे आहे ते बीड येथे आहे. सगळ्यात कमी बीड येथे लिंग गुणोत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्राच्या 2020-21 च्या आर्थिक पाहणीनुसार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील किती टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 24.2 एवढी जी टक्के आहेत ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील टक्केवारी आहे, लोकसंख्या आहे यांची. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्राचं आपलं क्षेत्रफळ 3.8 लाख चौरस किलोमीटर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग, 36 जिल्हे आणि 355 तालुके आहेत. तसेच खेडी जे आहे ते 40,959 एवढे आहे. 2020-21च्या पाहणीनुसार हा अहवाल आहे. धन्यवाद.